हरिओम. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 321 ते 330. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे काम उत्पन्न होतो. कामापासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून सम्मोह, सम्मोहापासून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुष नाश पावतो. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निस्संगाही आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची, जेथ काम उपजला, तेथ क्रोधु आधीची आला, क्रोधी असे ठेविला, सम्मोह जाणे. सम्मोहा जालिया व्यक्ती, तरी नाशु पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसी, का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजाते ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. मग अज्ञानांध केवळ, तेणे आपलं विजे सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ, हृदया माझी. जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभ्रंशु घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उपडे ज्ञानजात. चैतन्याच्या भ्रंशी, शरीरा दशा जैशी, तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन, तरी येसणे हे पतन, गिवसीत पावे. अंतःकरणात विषयांची जर नुसती आठवण असेल, तर संग टाकलेल्यालाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते आणि त्या विषयासक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रकट होते. जिथे काम उत्पन्न होतो,
तिथे क्रोधाने आपलं बिऱ्हाड अगोदरच ठेवलेलं असतं आणि जिथे क्रोध आला तिथे कार्याविषयी अविचार ठेवलेलाच आहे असं समज. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो आणि त्याचंच आवरण सर्वांवर पडतं. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, तशी अर्जुना बुद्धीला मग भ्रांती होते. अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढं म्हणून ज्ञान आहे तेवढं सर्व समूळ नष्ट होतं. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते असं समज. म्हणून अर्जुना ऐक, लाकडाला ठिणगी लागली आणि ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्याला ज्याप्रमाणे ती समर्थ होते, त्याप्रमाणे विषयांचं चिंतन मनाकडून चुकून अल्पही जरी झालं तरी एवढं हे मोठं पतन शोधत येतं. हरिओम.